खूप पैसे झालं. यांना दोन गोष्टी सांगा. बस करायचा मान हा पप्पांचा आहे आमचा. आणि ती एक सांग. गुड मॉर्निंग गाईज. आज सकाळी आमच्याकडे एवढे पाहुणे आले. ते थोडंच फार चांगलं राहिले नव्हते. बापरे एवढे मोठे खोके. काय आणलं ते? पापड्या आणि शेवाळ्या. बापरे. बरे काय आणलं तुम्हाला? तुला काय आणलं? ऋषी पापड पापड. आणि ह्या खोक्यात पण शेवाळ्या आहे. बरे काय आणलं तू? तुला काय आणलं? शेवाळ्या आणल्या का? बर. असं बी थोडस चुरून असतं टाकतो आपण. ये बी राहू दे थोड्या वेळ. पापड तेच पॅकिंग आणलं का राहू दे. असो आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. नाश्ता दिला गेला. आता पिठाची कणिक मळून घेते मी. तुम्ही पिठाची कणिक मळायला घेतली का? हो. हा. आणि बटाटे वगैरे उकडून टाक. बटाट्याची भाजी, आंब्याचा रस, पोळ्या करून टाकू. थोडा भात लावून घेते. हो हो. भाजी मावशींनाच करायला लावते. मावशी भाजी करून घेणार ना? चालेल. काय काय लागेल तुम्हाला? कांदे, टोमॅटो, लसूण वगैरे चटणी. खोबरं पण भाजून ठेवलंय. हा चालेल. खोबरं. हा ठीक आहे. मग मी रस करून दिलाय. ठीक आहे. आमची आता पाहुण्यांना स्वयंपाकाची तयारी चालू आहे. बटाट्याची भाजी चालू आहे. मावशी बटाट्याची भाजी करताय. मयुरी इथे पीठ मळते. ही आमची परी जेम्स खाते. आणि आमची आई भांडे घासताय. सगळं आवरण निवरण. आई व्यवस्थित चालू आहे ना? वेळेत चालू आहे ना? हो हो. आणि हा आमचा बर्थडे बॉय. हॅपी बर्थडे विकी. थँक्यू. आणि आजचा रस करायचा मान आहे पप्पांचा. पप्पा मोठा मान भेटलाय तुम्हाला. पप्पांना मान कावर भेटला असेल? कारण पप्पाच्या बायकोला बी येत नाही, सुनेला बी येत नाही रस करता. अहो रस करायचा मान असतो. मान नसतं ते, त्यांना व्यवस्थित येतं म्हणून त्यांना दिलंय ते काम. असं काही नसतं विकी. आणि तू काय करते? मला मेन काम आहे रायाला झोपवायचं. रायाला त्याला झोपवायचं. कामाला लावलं, याला काम करतोय, तो काम करतोय, तू काय करते? अहो मी राया झोपवते. काय झोपत आहे? काम चुकारपणा चाललाय पूर्ण. ए आता कोण आलं? माऊ आली. माऊ ये. इकडे आता जेवण चालू आहे. मग येऊन गेली. भात लावायचं विसरलो होतं. आता भात लावून गेलाय. हा परत रिटेक. नाही त्याचं सांगते मी. दुसऱ्यांच्या काय काय पाहिजे राहा? मम्मा फोन पाहिजे. मम्मा काय आणि आता काय करतोय आपण? परत पोळ्याला का बरं? आम्हाला ताज्या करायच्या होत्या. असं आहे का? तुम्ही ताजं ताजं. हा कोण येत आहे? कोण येत आहे? चेतन येईन तर राहू देस ना 2-3 पोळ्या. काय चालतात कोण? आज पाहुण्यांना रस, बटाट्याची भाजी, पोळी हे. आणि भांडे नसल्यामुळे आम्ही पत्तरवाळ्या ते पण पाहुण्यांनीच आणलंय. या पाहुण्यांचं स्वतःचं मालकीचं हे. तुम्ही पत्तरवाळ्या पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. आई रस कसा झालाय? छान. तुम्ही जेवण थांबा. आई जेवण चांगलं झालंय. स्वयंपाक पण चांगला झालाय ना? हा हे पहिल्यांदा दिसली का? ही मयुरी वहिनी आहे. खा पोटभर खा. मग वाटीत. अरे जास्त वाढलं गेलंय. थोडस पाहिजे होतं ना. ठीक आहे. आमची माऊ पण आली आहे. पण माऊ थोडी धुरंधर मध्ये बिझी आहे. आमचे चेतन दादा पण येऊन गेले जेवायला. केळवणचं जेवण आहे. हो नाही हो. 2:45 वाजता आले दादा. कोणते? 2 वाजता. एवढं लेट का बरं आले तुम्ही जेवायला? हा ट्रॅफिक लागली तुम्हाला? केळवणचं दादांना हे नाही देणार आपण. मच्छी फ्राय, बोंबीलची चटणी, मला बोंबील, चिकनचे रस्सा. अरे शेव आपण कुठे चाललो? या ब्लॉग मध्ये माझा शब्द आहे. मी तुम्हाला नॉनव्हेजच केळवण करेल या ब्लॉग मध्ये. आपण कुठं चाललो? काय तुम्ही बोलताय? आपण 2-4 महिने खायलाच नाही पाहिजे. कोल्हापूरला तुम्ही खाणार नाही ना नॉनव्हेज? नाही कोल्हापूरला खाल्ल्यानंतर 2-4 महिने खायचं. एक दिवस एक्सक्यूशन. कोल्हापूरला टाइम राहील तर जाऊ आपण. परतला ना. प्रिपरेशन असतानाची धावपळ, रायाची वेगळीच मज्जा. वेगळंच.
काय म्हणतो प्रेम साठी? काय म्हणते माऊ? नाही, काय म्हणते? काय म्हणते विकी दादा? खिचडी कशी आली? काय म्हणते श्रवण? इकडं परी झोपली आहे. हो हो. येते का घरी घरी तुम्ही का? काय झालं? काय पाहिजे? मामांची बॅग अजून पण लॉक नाही झाली आहे. झाली का फायनली? काय पाहिजे? बादली पाहिजे राजाला. नाही बादली नाही मिळणार, बादलीत पाणी आहे. नाही, पाणी पाणी करशील तू. इकडं वेगळंच टेन्शन चालू आहे. आत्यांची तयारी झाली पूर्ण. आत्या रेडी आहेत. माऊ काही बघत नाही. माऊ बिंग शाय. श्रवण इज रेडी. इंट्रोवर्ट प्रॉब्लेम. एक नंबर तयारी. सुंदर सुंदर ड्रेस घालून आत्या. आधी आणि सगळ्यात मस्त. नमस्कार. इकडं प्रेम फेस वॉश करताना. मी तुला फेस वॉश देते प्रेम, तुझा आणलाय मी. इकडे विकी दादा ऑकवर्ड होत आहे. विकी दादाला आत्यांची पर्सनल पर्स आहे. आत्या एकदम कूल दिसत आहे. मावशी ॲज युजल खूप एक्सायटेड असते ट्रिपसाठी. ह्या ट्रिपसाठी पण खूप एक्सायटेड आहे. आत्यांचं खूप खूप घेतलं आत्यांची शॉर्ट. इकडे चालली धावपळ. माऊचिल मोड मध्ये. इकडे हे चेतना झालंय ऑफिस. 10 दिवसाची सुट्टी भेटली. सुट्टी मिळाली. मॅनेजरला खूप रिक्वेस्ट केली. मावशी आता हे मेन आहे. आमच्या आई कशा दिसत आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि पप्पा तुम्ही सांगा. आई थोड्या घाबरतायत. आई चांगल्या दिसताय. तुम्ही काय घाबरू नका. चांगल्या दिसताय. कशा दिसताय? पहिल्यांदा घातलाय त्यांनी. मावशी एक नंबर. असा चेंज महत्वाचा आहे. काय वाईट वाटत नाही ना? कोणी हसेल, नाही कोणी नाव ठेवेल, डोंट केअर. पाव तुम्ही काही घाबरू नका. अजून आपण 4-5 ड्रेस आता रोज ट्रिपला चाललोय आपण. चांगल्या दिसतायत. ड्रेसिंग पाहिजे. हा आमच्या आईचं आमच्या आईची सगळी. आई आपण फिरायला चाललोय पण अजून कोणाला सांगितलं नाही. आता आपण कधी सांगायचं फिरायला जायचं? कुठे चाललो ते नाही ना. उद्या सांगू. उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही हे राहा. आम्ही उद्या सांगू आम्ही कुठे फिरायला चाललोय. ठीक आहे. बट तिने आधी सांगून दिलं. मी कशाला आरशात पाहू ग? विकी दादा तयारी झाली का? मला इकडे बघ तू. शूज ओके. तू आम्हाला दाखवले नाही. कोणते घेतले? कुठून? नाही आणले का बरं? नाही भेटले मामा पाहिजे. बघा हा असा मुलगा आहे. एकमेव मुलगा आहे. याला पुण्यात येऊन फुटवेअर भेटले नाहीये. आणि बायकोचा गॉगल भेटला नाही. मयुरी तुझा गॉगल भेटला नाहीये. तुला खोटे वादे केले. बाई होप्स सोडला नाहीये बाई. पुढे घेऊ. आमची परी दिदी झोपलेली आहे. राया ए राया आपण कुठे चाललोय? जय जय बाप्पा करायला. कसा करशील जय जय बाप्पा? जय जय बाप्पा कसा करशील? असा करशील ना. सर्वांच्या बॅगा एका ठिकाणी गोळा करा. त्यांच्या सर्वांचा फोटो काढा. म्हणजे आपल्याला समजायला पाहिजे की आपल्याकडे किती बॅग आहेत. बरोबर आहे. काउंट करायचं. हे काम श्रवणकडे देता का काका? श्रवण जिम्मेदारलेस माणूस आहे. श्रवणला लक्षात आला तर मम्मी बोलो दादाकडे ट्रेनचं काम. हा
बॅग काउंट करायचं. तुमच्याकडे माझ्याकडे राया मेन आहे. मोबाईल सर्व काम हा हे व्लॉगचं काम मी 10 दिवस राहणार. की तुमच्याकडे बॅगा कोणाकोणाच्या काय राहिले ठेवायचं. नाही माझा आवाजच येईल. तुझ्याकडे सर्वांना सोबत घ्यायचं आणि दादा आणि बाईकडे तुम्ही खर्च पुरवायचा. बाय बोललं काय काका काय खर्च कॅश तुमच्याकडे खर्चाची जबाबदारी. माऊ माझ्याकडे सर्वांवर लक्ष द्यायचं कोण कुठं राहिलं कोण कुठं गेलं. आणि माऊला काउंटिंग. माऊला कॉन्टिंग गाडीत बसली की 1 2 3 4 लोक आले. किती बॅग आहेत आणि तुम्ही पैशावाल्या बाईला काहीच सांगितलं नाही. मग त्यांच्याकडे पैशांची जबाबदारी घेऊन समजलं. लागलं गेलं द्यायचं खर्च पाण्याला खर्च पाण्याला. आई तुम्हाला काय जबाबदारी दिली. मम्मीला जबाबदारी आहे मस्त शांततेत राहायचं. नाही हो पैशाचं सांगितलं. हा? मी माझ्या राहायला सांभाळ. नाही राया मी सांभाळून घेईल पण तुम्ही ज्या 2 पर्स आणल्या आहेत त्या 2 पर्स वरचे पैसे सर्व तुम्ही खर्च करायचे. हा 2 गोष्टी लक्ष हा ह्या गड्ड्या संपवायच्या. काय दादा 2 गोष्टी ह्या गड्ड्या संपवायच्या. पप्पा द्या हो आताच संपू. झालं. यांना 2 गोष्टी सांगा. शांतता ठेवायची. शांतता ठेवायची आणि चेहऱ्याचा कलर बदलून ठेवायचा. चांगल्या दिसत आहे. चेहऱ्याचा कलर बदलणार नाही. 2000ची लिपस्टिक आहे. 200 का 100 1000ची. 1000ची ओ सगळ्यांनी रिव्ह्यू दिलाय. आईंनी पहिल्यांदा असा ड्रेस घातलाय. चांगला आहे चांगला आहे चांगला दिसतोय. तुम्ही असा व्ह्यू द्या. चांगला आहे चांगला आहे. चांगला आहे. ठीक माझ्या आहे. सुनबाईने आणि ह्या वॉटर सप्लाय वाल्याला पण काहीतरी हे द्यायला पाहिजे. पाण्याची ड्युटी. हा कोणालाही तहान लागली हा कोणालाही तहान लागली की हो लगेच पाणी पुरवठा. पाणी चालू ट्रेन मधून उडी मारून पाण्याची बॉटल आणायची. राया कुठे जायचंय. राहायला एकच जबाबदारी. जय जय बाप्पा. कुठे जायचंय राया. कसा जय जय बाप्पा करशील. ए बाप्पा. जय सद्गुरू. मयुरी आत्ते कशा दिसतात. जबाबदारी आपल्या लवकर संपवायची. हिला सांभाळायचं. इकडे काय मयुरी पडीची जबाबदारी. तो संपवायचं काका मयुरीला काही जबाबदारी दिली तो नाही सर्वांचा खायचा पदार्थ आणलेला आहे. हा. तो सर्वांना वाटप करायचं. आणि संपूर्णच घरी घेऊन जायचं. सर्वांनाच घरी घेऊन सगळ्यात जास्त तो वहिनींनीच खायचा. वहिनींनीच खायचा. तर आम्ही आता निघालोय कुठेतरी. आता कुठे जातोय ते उद्या सांगू. गेस करा तुम्ही. गेस करा. काही गेस करा, गेसिंगला गेस करा. एवढे लोक एकत्र येऊन कुठे जात असेल. कुठेतरी लांब चाललोय हे नक्की आहे. पार्टी शायटी करायची. पार्टी नाही करायची. पार्टी शायटी का म्हणा. पार्टी शायटी. मिलिटरीचे रम मिल हा. थोडस. आणि सगळे इथे धावपळीत आहे आणि बस आरामात एकच होत आहे. फेस वॉश पाहिजे. तयारी झाली आहे. पावडर भले पावडर एक्सपायर आहे पण त्या बिचाऱ्याला आपल्या आता एवढ्या बॅग आहे कशावर घेऊन जायचं. छोटा हत्ती. छोटा हत्ती करायचा का. हो. यांना बी छोटा हत्तीत घ्यायचा का. नाही त्यांना गाडी करून. अश्विनी तू बसशील का छोटा हत्ती मध्ये. मी नाही येणार छोटा. हा मी नाही येणार. छोटा हत्ती. श्रवण श्रवण आत्या कशी दिसते. कोणासारखी. आपण सर्व एकूण लहान मुलांचे 18 जण. हा हे रेल्वे स्टेशन वर काउंट करावंच लागेल तरी परत. एकूण आता हा कॅल्क्युलेशन फक्त छोट्या हत्तीसाठी. पाहिलं खरंच ती माऊ बिचारी खरंच तिची जबाबदारी ती पार पाडते. नाही रे तिच्यावर जबाबदारी ना रे बॅग मोजायची. हा 10 बोट येतात 8 पाठी होत्या आणि 5 पिशव्या 1 2 3 आणि एकूण पण आटला मारून घ्या. 4 आणि ते 5. ओके चल टोटल 23 आहे. 23 ला घेतो सर्व. 23 ला गाडी 8 ला माणसं. माणसं जातात. एवढ्या बॅग आहेत आमच्या अजून येत आहेत. आम्ही संध्याकाळी केली होती खानदेशी खिचडी कांदा आणि पापड. आई आता असे लोक म्हणतात पाहुण्यांना तुम्ही खिचडी करता का पण मग आपल्याकडे कसं असतं पद्धत. आणि आपल्याकडे खानदेशी खिचडी करावीच लागते. ज्या पाहुण्यांना पोट भरत नाही आणि ज्या पाहुण्यांना तुम्ही खानदेशी खिचडी खाऊ घातली नाही ते पाहुणे आपल्या आवडीचे नाही असं समजून जायचं. ए,
सो वी आर ऑल रेडी. आमच्या बॅग आहेत सर्व. ॲक्च्युली एवढ्या बॅग आहेत आमच्या. आता आम्ही लागलो आता कामाला. आता यांना खाली घेऊन जाऊ आणि मग पुढे कंटिन्यू करू. सगळं पॅक करून आम्ही निघालोय 8:30ला. लॉक लॉक लॉक. बॅग आहे बघा, इतक्या बॅग आहेत. हे घेऊन येतील. आम्ही चाललो पुढे. बसा बाकीच्या बसा. बाकीच्या अजून एक गाडी येते. पहिले ना लहान मुलं बसा. हा बाई, पहिले मी. खूप साऱ्या कन्फ्युजन नंतर निघालोय. बाय 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 बाय. अरे जायला बेटा मम्मा भाऊ बॅगा पकड. दे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं त्वमेका. बोला कुलस्वामिनी माता की जय. आई साहेब आमचा प्रवास सुखाचा होऊ द्या. इतक्या सगळ्या बॅग आहेत आमच्या आणि या सगळ्या आता आम्ही शिफ्ट करतोय. काका ती बॅग द्या माझ्या हातात द्या काका. हे बघा अशा बॅगा आम्ही भरून आणल्या आहेत आणि ह्या आमच्या बॅग आहेत. छोटा हत्ती. हे बघा कशा उतरवत आहेत. हा त्यांनाच घेऊन चालू केलं. आता सगळे येऊन गेलेत आणि सगळे आपल्या आपल्या बॅगा उचलत आहेत. फायनली आम्ही सगळे निघालोय. राया पण पर पर्सन 2 गाडी प्लीज. राया कुठे चालला मम्मा? फिरायला चाललो आपण. आम्ही पोहोचून गेलोय. विकीचा बर्थडे आहे, सो आता विकीचं सेलिब्रेशन होईल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. विकी दादाला विश. हॅपी बर्थडे विकी दादा. व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे दादा. हॅपी विकीला शुभेच्छा. बस झालं झालं. विकी दादाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. ताई केक बिक घेऊन आणला असता तर असं चुरा झाला नसता. आम्ही एवढ्या ट्रॅव्हल बॅग मध्ये एवढा केक आणला. मग हा हा. तर आम्ही सगळेजण बर्थडे झालाय. ए सगळ्यांनी लक्ष द्या. हे ताईन ते भेटायला आलेत. आपले नगावचे व्हिडिओ दादा आपल्याला भेटायला आलेले. तर माझी त्यांना विनंती आहे की सर्वांना 200 रुपये देऊन द्या. प्रत्येकी 500 द्या. की नाही आई? द्यायला पाहिजे जावया बापूंनी. हो बापरे, तुम्ही तेल बी आणले काय चटणी सोबत? वेट ब्लॉग मध्ये अजून नको. तुझं काय इमर्जन्सी काम चालू झालं? ऑल सेट. गुड नाईट. भेटूया उद्या. बाय. उद्या सकाळी. कल मिलेंगे. प्रेम सीट भेटलंय. झालंय. तुमची सगळ्यांची सोय झाली व्यवस्थित? चला बाई. शहापूर फॅमिली झोपली. शहापूर फॅमिली झोपली.
ही ते आमची शहापूर फॅमिली आहे, पण ती झोपून गेली. त्यांना उद्या भेटू आपण. बाय, गुड नाईट. काय झोपले ते? लाईट बीट बंद करून. आता आम्ही झोपतो. उद्या इथून पुढे आमचे 10 दिवस कंटिन्यू व्लॉग येणार आहे. विकी, तुझा आज बर्थडे, तुला आज काय बोलायचंय? ठीक आहे, विकीचा ऐका, कारण की आज बर्थडे बॉय आणि विकीला हॅपी बर्थडे बोलून जा. बाय.